तर एक क्वार्टर फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि बघूया आजच्या रजनीमध्ये कोणती टीम सेमीफायनलपर्यंत पोहोचेल। 3 टीम राहिलेल्या आहेत। गावदेवी स्पोर्ट पूर्णा, त्यानंतर स्वर्गीय नंदकिशोर खारबाव, त्यानंतर सर्वोच्च स्पोर्ट कशेली। या 3 टीममधून एक टीम नक्कीच क्वालिफाय होईल एक ट्रॉफीसाठी या मैत्री चषक 2025 मधून। मैत्री चषक जर आपण बघितलं ह्या आयशा ग्राउंडचा आपण विचार केला, KPL आयशा ग्राउंडचा, तर या ग्राउंडवर सकाळच्या सत्रामध्ये भरपूर जे खेळाडू मास्टरचे खेळाडू आहेत जे खेळण्यासाठी येत असतात आणि त्यांचा एक मोठा ग्रुप आहे। त्यांचे ग्रुपमध्ये मेसेज पडते उद्या खेळायचं आहे, उद्या सुट्टी आहे की नाही, आणि ते भरपूर खेळाडू जवळजवळ पायगावपासून तर पूर्ण चिंचोडीपर्यंत जे एरियातले सर्व खेळाडू आहेत ते खेळण्यासाठी या ठिकाणी येतात आणि त्यांची जी मैत्री आहे आणि त्या मैत्रीने या मैत्री चषकचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। चला मॅच स्टार्ट करायची। आमचे अंपायर सुद्धा रेडी आहेत, आमचे स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम सुद्धा रेडी आहेत। मॅचला होते सुरुवात। पहिला बॉल घेऊन जाईल गोलंदाज बाळा पाटील, संदेश पाटील स्ट्रायकंडवर पहिला बॉल। हो, पावलांचा वापर केला, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न या वेळेला बघितला लाईनमध्ये नव्हता, मिस होतोय। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चुकतो फलंदाज, स्विंग अँड मिस। पहिलाच बॉल डॉट जातोय, राम आहे नॉन स्ट्राइक एंडला। बाळा पाटील पहिलाच बॉल अतिशय चांगला टाकतोय। फिल्डिंग करण्याचा निर्णय जो घेतलेला तो निर्णय यशस्वी होतोय की नाही बघायचं आहे पूर्ण टीमचा। हो, फटका तर चांगला आहे, बॉल येतो कावकानाच्या दिशेने, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग होते, एकच रन मिळेल। दुसऱ्याचा प्रयत्न, यावेळेला रनआउटची संधी आहे, विकेट जाईल का? यस, या ठिकाणी विकेट जात आहे, फलंदाज होतोय बाद, राम जातोय डायमंड डकवर, हा पहिला विकेट जातोय तो स्वर्गीय नंदकिशोर खारबाव टीमचा। राम इज आउट। थ्रो झाला, विकेटला बॉल लावला आणि अशा प्रकारे विकेट जाते। चांगलं कलेक्शन विकेट किपरचं आणि पहिली विकेट या ठिकाणी गेलेली आहे। कपिल चौधरी जो विकेट किपर आहे अतिशय चांगली विकेट किपिंग करताना दिसतोय। गावदेवी स्पोर्ट पूर्णा टीम पहिला सामना त्यांनी जिंकला होता, टाय मॅच झाली होती, कंपल्सरी चेसिंगच्या नियमाने त्यांनी सामना जिंकला होता। यावेळेस आणखीन एफर्ट्स लावावे लागतील गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा टीमला, कारण समोर संघ जर आपण बघितला तर खारबाव संघ एक चांगला मजबूत संघ आहे। बाळा पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर फ्लाइट दिली होती, यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल जातो शॉर्ट फाइंडच्या दिशेने, एज लागून हा बॉल केला होता। एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि एक धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 2 रन्स। पंचांकडून गाड घेताना संदेश पाटील त्यांनी पहिला 2 बॉल फेस केलं होतं, एक धावेवर बॅटिंग करताना दिसतोय। थोडंसं क्रॉस रनअपने गोलंदाजी करतोय बाळा पाटील। हो, चांगला बॉल, अपील, इम्पॅक्ट बघितला आपण, पिचिंग सुद्धा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होती। लेग बायचा इशारा पंचांचा, एक अतिरिक्त धाव मिळेल आणि एक धावेने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 3 रन्स। फक्त 3 षटकाचा सामना आहे, 3 षटकामध्ये कमीत कमी 35 धावा यायला पाहिजे। 35 धावा जर आल्या तर एक चांगला टोटल होईल आणि बॉलर्स जे येतील दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंग करण्यासाठी त्यांना सुद्धा ॲडव्हान्टेज मिळेल। चांगला बॉल, पुन्हा एकदा जोरदार अपील, कॉडभ्यांची मात्र पंच सहमत नव्हते। चांगली गोलंदाजी करताना दिसतो या पहिल्या षटकामध्ये बाळा पाटील, मोठा फटका मारण्याची मुभा दिलेली नाही आहे, अतिशय कंट्रोल गोलंदाजी आहे गोलंदाज बाळा पाटील याची। अंतिम बॉल घेऊन जाईल, छोटा रनअप, क्रॉस रनअपनी गोलंदाजी करतोय बाळा पाटील। खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय, मिडॉनच्या दिशेने बॉल येतोय, फील्ड त्या ठिकाणी डीपचा येतोय, हर्षल आला होता, मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने। तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे, रनआउटची संधी आहे, ओव्हरची या ठिकाणी होईल समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या गडीच्या मोबदल्यात
धावसंख्या पहिलं षटक संपल्यानंतर जो निर्णय घेतला होता देवा टावरेने तो निर्णय नक्कीच आपण म्हणू शकतो यशस्वी आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी लाईन आहे गावदेवी स्पोर्ट पूर्ण टीममध्ये, चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. हर्षल येतोय बॉलिंग ट्रॅकवर, हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. मागच्या मॅचमध्ये हर्षलने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर येतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा हर्षल करत असतोय गोलंदाजीमध्ये. चला 4 मिनिटे झालेली आहेत पहिलं षटक कंप्लीट करण्यासाठी. 10 मिनिटाच्या आत तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायची आहेत. 10 मिनिटाच्या आत 2 षटकं कंप्लीट झाली नाहीत तर शेवटच्या तिसऱ्या षटकामध्ये बाउंड्रीचा एक फील्डर 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. स्ट्राईक एंडवर बॅटर आहे संदेश पाटील. पहिला बॉल हर्षलचा, चांगला बॉल क्रॉस पॅटिंग शॉट करण्याचा प्रयत्न, खाली राहिला बॉल, सबमरीन डिलिव्हरी, अतिशय चांगला बॉल टाकतोय. गती चांगली आहे, लेंथ सुद्धा अतिशय चांगली ठेवली होती या बॉलवर. आपण बघितलं एक चांगला लेंथ बॉल टाकतोय गोलंदाज. हे बघितलं चांगल्या लेंथचा बॉल, चांगली डिलिव्हरी, अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतोय. सुरुवात गोलंदाजीमध्ये अतिशय चांगली केली आहे गोलंदाज हर्षल याने. गतीमध्ये मिश्रण केलं होतं, हवेत बॉल आहे, मिस टाइम फटका, वाईड स्पीड ऑफच्या दिशेने बॉल येतोय. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न, थ्रो होतोय बॉल साइडकडे. त्याच्या अगोदर नक्कीच या ठिकाणी 2 धाबा या ठिकाणी 2 धाबा तर पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धाब्यांनी धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 7 रन्स. विकेट घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. जगदीश कारभारी याला बाद करण्याचा प्रयत्न केला जात नाही. 2 वेळा जगदीशने विकेट टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र ही स्ट्रॅटेजी आहे मास्टर क्रिकेटमधली, 40+ क्रिकेटमधली. आणखीन एक बघितलं आपण कर 45चे खेळाडू बॅटिंगसाठी येतात ओपनिंगला. पहिल्या ओव्हरमध्ये जर 45चा फिल्डर बाद झाला, बॅटर आऊट झाला तर पहिला लगेच 45चाच येईल असा सुद्धा नियम आहे. पहिला गोलंदाज सुद्धा 45चाच असतोय. लेफ्ट आर्मने पुन्हा एकदा हर्षल, चांगला फटका आहे, गॅपमध्ये सुद्धा आहे, नो चान्स फॉर द फिल्डर, 4 रन्स. वाडिश लॉंगच्या दिशेने बॉलला पाठवून दिला, चौकार. अकरा रन्स, अतिशय जबरदस्त फटका, थोडासा पावलांचा वापर केला आणि बॉलला खेळून काढले. अप्रतिम शॉट आणि गॅपमध्ये होतं, प्लेसमेंट अतिशय चांगली आहे या फटक्यामध्ये. चौकार येतो, एक पहिला मोठा फटका या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. फलंदाज संदेश पाटीलच्या बॅटमधून हुक करण्याचा प्रयत्न, थोडासा मिस्की हुक शॉट आहे, फिल्डर त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने कॅच सोडतोय. 2चा कॉल, 2 रन्स कंप्लीट. 3चा सुद्धा प्रयत्न होईल का? नाही, फक्त 2च धावा या ठिकाणी मिळतील आणि 2 धाब्याने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्ड. 3ऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे का? 2 धावा कंप्लीट आहेत, पंचांनी दर्शवलेल्या आहेत. 2 धावा झालेल्या आहेत, त्या ठिकाणी बॉल डेड झालेला आहे. 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 13 रन्स. स्ट्राईक तर आहे ती संदेशकडे. संदेश मोठे फटके मारू शकतोय. संदेशला जास्त स्ट्राईक ठेवून मोठे फटके मारावे लागतील, मात्र स्ट्रॅटेजी आपण जर बघितली गावदेवी स्पोर्ट पूर्ण टीमची तर अतिशय चांगली आहे. कारण त्यांनी बघितलेलं आहे की 45चा जो बॅटर आहे जगदीश, आउट करण्याचा प्रयत्न जरूर होता फलंदाज संदेश पाटील याला. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर हर्षल. 2 बॉल शेष आहेत आतापर्यंत. हर्षलने धावा खर्च केलेल्या आहेत त्या 8. 4 बॉलमध्ये लेफ्ट आर्म राऊंड विकेटने हर्षल. पुन्हा एकदा चांगला बॉल खाली राहिला आहे, गती चांगली आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर, लाईन अतिशय चांगली आहे, लेन अतिशय चांगली टाकतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसतोय हर्षल. हा जातो डॉट बॉल, प्लॅन मिस. अंतिम 1 बॉल शेष. एक मोठा फटका चौकार आला होता, मात्र त्यानंतर सुद्धा चांगलं कमबॅक केलंय. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय हर्षल. शेवटचा बॉल घेऊन जातोय. पुन्हा एकदा डॉट जाईल का? ह्या वेळेला विकेट जाण्याची शक्यता आहे आणि धावबादच्या रुपयाने फलंदाज समाप्ती
आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्वर्गीय नंदकिशोर खारबाव टीमचा स्कोर आहे 13 वर 2 विकेट. चला वेळेबद्दल सहकार्य करा, जास्त टाइमपास करू नका, कारण रात्रीचं वेळ आहे आणि आमच्या डीजेला सुद्धा महबूबाची आठवण झालेली आहे. सो डोंट वेस्ट टाइम. विनायक येतोय, मनोज येतोय, नवीन बॉलर शेवटचा षटक घेऊन. मनोज सुद्धा चांगला बॉलर आहे. मनोज आय थिंक राईट आर्मनी बॉलिंग टाकतोय आणि बॅटिंग करताना लेफ्ट हँडनी बॅटिंग करतोय, बॉलिंग करताना राईट आर्मनी बॉलिंग करतोय. हे खास वैशिष्ट्य आहे सौरभ गांगुलीप्रमाणे. मनोज बॉलिंग भागवर येतोय, स्ट्राईक हँडवर बॅटर आहे संदेश पाटील आणि रवींद्र काठे. ही जोडी सध्या मैदानामध्ये आहे. अंतिम षटक. हो, फुलेलेंचा बॉल बीट होतोय, क्रॉस बॅटेड शॉट, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, चुकतोय फलंदाज संदेश. आतापर्यंत संदेशने डॉट बॉल किती खेळलेल्या आहेत? 5 बॉल डॉट खेळलेल्या. 3 षटकाच्या सामन्यामध्ये तुम्ही जर 5 बॉल डॉट खेळता तर नक्कीच तुम्ही आपल्या टीमला संकटामध्ये, प्रेशरमध्ये नेता. चांगली बॅटिंग करावी लागेल संदेशला. ओ, फटका तर चांगला आहे, बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. सारनसडी षटकार, वॉट अ स्ट्रोक. चांगलं मिडल ऑफ द बॅट केलंय आणि पाठवून दिलं बॉलला षटकारासाठी. 6 रन. हे बॉलला पाठवून दिलाय सरळ सारनसडी षटकार आणि षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 19 रन्स. आणखीन जर बघितलं 4 बॉल शेष आहेत. 2 जर आणखीन मोठे फटके आले तर धावसंख्या 32-35 पर्यंत जाईल आणि तेवढी धावसंख्या जर आली तर नक्कीच एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकू. कारण गावदीप स्पोर्ट पूर्ण टीममध्ये देवा टावरे सारखे अटॅकिंग बॅटर आहेत, त्याच्यानंतर हर्षल सारखा चांगला बॅटर आहे, त्यानंतर मनोज सारखे चांगले बॅटर आहेत. तिन्ही लेफ्टी बॅटर, इनफॉर्म बॅटर आहेत. स्टॅप केले बॉलला, सिंगल काढण्याचा प्रयत्न. जागीच बॉल होता, एक सिंगल पूर्ण केली जाते. चिकी सिंगल म्हटलं जाईल. एक सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 20 रन. 3 बॉल शेष आहेत आणि सामना करील या वेळेला रवींद्र काठे. प्रथमच स्ट्राईक हँडवर जाताना दिसतो आपल्याला रवींद्र काठे. डीपमध्ये फिल्डिंग जर आपण बघितली, डीप बॅकआउट ऑफ द स्कोअर लेग, डीप मिड विकेट, एक डीप वाईडिश मिड विकेट आहे, एक लॉंग ऑन साइड लेग, शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट थर्ड मॅन ऑफ साइड लाईक, डीप पॉइंट, स्वीपर कव्हर आणि लॉंग ऑफ थोडंसं वाईड आहे. 5 आत्तापर्यंत 3 बॉल झालेले आहेत आणि 3 बॉल शेष. गोलंदाज मनोज पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. छोट्या रनअपनी गोलंदाजी टाकतो, राईट आर्म ओव्हर द विकेटने. हो, खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला जाते. चांगला ऑन ड्राईव्ह, 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा बॉल होईल का? प्रेशर या ठिकाणी बनवलंय ते हर्षलवर, कारण पहिली धाव अतिशय जोरात काढली होती आणि पहिलंच पॉईंट बनवलं होतं 2 धावा काढण्याचा. रनआउटच्या रुपयाने हा फलंदाज बाद होईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज संदेश पाटील. बॉल शेष आणि धावसंख्या आहे धावफलकावर 22 धावा. 2 बॉल अंतिम शेष आहेत. स्ट्राईक हँडला असेल रवींद्र काठे. नवीन बॅटर जातोय भूपेंद्र मडवी बॅटिंगसाठी आहे. कमीत कमीत 7 ते 8 धावा तरी यायला पाहिजे. या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका येणं अनिवार्य आहे चांगली टोटलपर्यंत जाण्यासाठी. तर दुसऱ्या इनिंगमध्ये थोडंसं ॲडव्हान्टेज मिळेल स्वर्गीय नंदकिशोर खारबाव टीमच्या गोलंदाजांना.
त्या प्रकारचा फटका येईल का नाहीये. हा बॉल अप्रतिम अगदी बुंद्यामध्ये टाकला होता गोलंदाज मनोजने. पुन्हा मनोज आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राइक एंडला आहे रवींद्र काठे. 5वा बॉल घेऊन जाईल रवींद्र काठेसाठी मनोज. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो मिस टाइम आहे. फटका हा येत आहे कवचच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल. स्ट्राइक एंडला थ्रो होतोय मात्र 2 रन अगदी सहजतेने पूर्ण करतात तरी सुद्धा बॅटर. स्लो थ्रो पोचला होता विकेट किपरच्या हातामध्ये. 2 टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 24 रन. अंतिम 1 बॉल चेज. शेवटचा बॉल घेऊन जाईल गोलंदाज मनोज. बघूया मोठा फटका येते की नाहीये. चांगली गोलंदाजी करताना दिसतो या षटकामध्ये. दुसऱ्या बॉलवर षटकार आला होता मनोजच्या गोलंदाजीवर मात्र त्यानंतर मनोजने चांगलं कमबॅक केले. जबरदस्त कमबॅक केलेला आहे. अंतिम 1 बॉल शेष. 11 धावा आतापर्यंत दिलेले आहेत. शेवटचा बॉल घेऊन जाईल मनोज. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस होता मात्र आडव्या बॅटने डीप मिड विकेटच्या दिशेने वळवले बॉलला. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल. स्ट्राइक एंडला तो रनआउटची संधी आहे आणि या ठिकाणी रनआउटच्या रूपाने विकेट जाते. फक्त 1च रन या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या झालेली आहे स्वर्गीय नंदकिशोर खारबाव टीमची 25 रन. 26 रनचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी गावदेवी स्पोर्ट्स पूर्ण टीमला. आणि जशी मॅचला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील समालोचक ज्ञानेश्वर चिकणे. थैंक यू सो मच हेमंत पाटील सर. थैंक यू सो मच निशांत पाटील. 2 दिग्गज समालोचक या स्पर्धेसाठी आपल्याला लाभले मित्रांनो. मैत्री चषक 2025 हा परिसरच नव्हे तर एकूणच चॅम्पियन असोसिएशन आणि सरकार असोसिएशन त्यानंतर या परिसरातील बऱ्याचशा अशा संघटना आहेत ज्यामध्ये निशांत पाटील आणि हेमंत पाटील सरांचा आवाज घुमताना आपण पाहिला. ठाणे जिल्ह्यातील प्रतिभावंत समालोचक आपल्याला नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून पहिल्यांदाच लाभले. या दोन्ही समालोचकांनाही आपण खूप खूप धन्यवाद देऊया. सामना अतिशय महत्त्वाचा आपण पाहतोय. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव आणि गावदेवी स्पोर्ट पूर्ण या 2 संघामध्ये 26 धावांचं टार्गेट. मात्र 26 धावांचं हे टार्गेट जे आहे ना मित्रांनो 18 चेंडूमध्ये हे कमी नाही आहे. कारण मागचा जर विचार केला मागच्या काही सामन्यांचा तर बरेचसे असे सामने झाले की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हे सामने अतितटीचे झाले. आजच्या दिवसातील पहिले 2 सामने तर आपण बघितले टाय झाले होते आणि चेसिंग कंपल्सरीच्या आधारावर फिल्डिंग करणारी टीम हे दोन्ही सामने जिंकले होते. आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या इतिहासामध्ये प्रथमच अशी घटना घडली होती की बॅक टू बॅक दोन्ही सामने हे टाय झाले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या दानशूर दात्यांनी मदत केली त्या सर्व दानशूर दात्यांचे आपण आभार मानूया. खरं तर कुठलीही स्पर्धा खेळवण्यासाठी आर्थिक सहकार्य खूप महत्त्वाचं असतं. आर्थिक सहकार्य, वस्तूच्या रूपाने सहकार्य, तसेच इतर जे सहकार्य आहे ते ज्या दानशूर दात्यांनी केलं त्या सर्वांचं या ठिकाणी आपण आभार मानूया. चंदन तांगडी यांच्याकडून ऑफर आहे देवा टावरे यांच्यासाठी. षटकार चौकारांचे हॅट्रिक जर करता तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. देवा टावरे यांचे फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत. फक्त 40+ क्रिकेटमध्ये नाही तर जेव्हा रेग्युलर क्रिकेट त्यांनी खेळले तेव्हापासून त्यांचा फॅन फॉलोअर्स देवा टावरे यांचा तो झेल मला अजूनही माहीत आहे.
क्या बात आहे. भालचंद टावरे आता जॉईन झालेले आहेत टीमला आणि त्यांच्यासाठी प्रत्येक चौकार षटकारासाठी धर्मेंद्र तांगडी त्यांचे मित्र, जुने मित्र आहेत यांच्याकडून तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक. देवा टावरे यांचा एक तो झेल अजूनही मला आठवतो मित्रांनो. दिवास्फोट दिवा संघाविरुद्ध तो सामना होता. त्यांच्याच मैदानावर नवीनच मैदान बनवलं होतं गोडाऊनच्या साईडला. तेव्हा त्यांच्या गावामध्ये स्पर्धा होती. एका हातामध्ये जो झेल घेतला होता डीप मिडविकेट सीमारेषेवर जवळजवळ 8 ते 9 वर्षापूर्वी सचिन पाटील यांच्याकडून जर झेल घेण्यात आला तर 200 रुपयांचं पारितोषिक. तत्पूर्वी आपण उद्याचा लॉट या ठिकाणी बघूया. जोशीलन भादवाड ए आणि आई योगेश्वरी जुन अंदुरकी ठीक 5 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे. त्यानंतर वीर तानाजी दापोडे आणि जय कालिकामाता कालवार दुसऱ्या सामन्यामध्ये आपला थरार पाहायला मिळेल. त्यानंतर जय हनुमान सरवली या 2 संघातून विजेता संघाशी लढणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज वडुनोगर आणि विलासपोर्ट राहणार ही लढत आपल्याला पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर आयोजक असतील कान्हाई स्पोर्ट पाये वर्सेस स्वयंभू स्पोर्ट पायगाव. अगदी शेजारी शेजारी संघांचा हा घमासा नसेल. चांगला फटका आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडूला ड्राईव्ह केलेल्या देवा टावरेच्या बॅटमधून सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न भालचंद टावरे चित्त्याच्या चपलाईने अगदी त्यांना माहीत होतं ही दुसरी धाव जर पूर्ण केली नाही तर देवा टावरे भरपूर रागावतील माझ्यावर. आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं की अगदी खाली मान घातली त्यांनी आणि दुसरी धाव पूर्ण केली. या 2 धावाने धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. 26 करायचे आहेत 18 चेंडूमध्ये आणि हे लक्ष तितकं सोपं नाही आहे. संदेश आपल्या अनुभवाचा फायदा इथे घेतोय का बघूया. फुलटॉ चेंडू आहे. सेन्सिबल क्रिकेट देवा टावडे करून मिस फिल्डिंग आणि त्याला बॅकअप जबरदस्त दिलेला आहे. 2 धावा पूर्ण. मिस फिल्डिंगचा नतीजा काय होऊ शकतो आज चौथा हिरवा मानकोली संघाने बघितलं. योगेश दळवीसारख्या क्षेत्ररक्षकाकडून 2 झेल सुटले आणि 2 झेलांवर तब्बल 8 धावा मिळाल्या होत्या चौकाराच्या मदतीने. आणि त्या कुठेतरी 8 धावा त्यांच्या संघासाठी नुकसानदेह ठरली होती. जयेश पाटीलने बहारदार फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट ड्राईव्ह केलेला आहे. अगदी मायकल बेवनच्या अंदाजामध्ये सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न झाला आणि 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होईल का नाही. सेनापती असा असावा. बघा तुम्ही एका सध्या संघाची कॅप्टन्सी करताना तर ती कॅप्टन्सी करताना संघाची पूर्ण जबाबदारी तुमच्या खांद्यावर असणं आवश्यक असतं. आता मात्र बॅटिंग करतायत देवा टावरे आणि थकलेले आहेत भालचंद्र टावरे. हे 45 वयच असं असतं मित्रांनो. स्वतः मी सलामीत जातो. 3-4 धावा धावल्या की कमरेवर हात ठेवायला लागतो. दिस इज अ 40+ क्रिकेट. असं मजाकचा विषय सोडून देऊया. अगदी क्रुशियल मॅच आपण पाहतोय. राऊंड द विकेट गोलंदाजी संदेश. ओहो क्या बात आहे. अगदी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते पुन्हा एकदा देवा टावरे करून. प्रोफेशनल क्रिकेट ज्याप्रमाणे जितू गवली ज्याप्रमाणे दीपक मडवी नेहमीच खेळत आहेत. अगदी नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या सर्वच संघामधील खेळाडूंनी त्यांचं प्रोफेशनल क्रिकेट निश्चितच अंगीकारलेलं आहे. येणार एज लागली. यष्टीरक्षक हरकतमध्ये संदीप पाटील यष्ट्यांच्या मागे. बऱ्याच कालावधीनंतर संदीप पाटील यांनाही आपण पाहतोय. नंदकिशोर खारभाऊ संघ जर पूर्ण संघ ताकदीनिशी उतरला ना तर त्या संघाला निश्चितच कुणीही पराभूत करू शकत नाही. चांगला फटका आहे. इथे मात्र चेंडू पॉईंट सीमारेषेकडे ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षण तर चांगलं झालेलं आहे. इथे बघा 3ऱ्या धावेची ही तयारी केली होती भालचंद्र टावरे यांनी.
मात्र 2 धावा पूर्ण आणि 2 धावाने धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती पहिल्या षटकामध्ये 10. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी करायचे आहेत अजूनही 16 धावा. अजित गोराटकर यांच्याकडून नंदकिशोर खारबाव संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या. खरं तर या शुभेच्छा पहिला सामना सुरू झाला तेव्हाच त्यांनी दिल्या होत्या. आता मात्र मला वाटतं ते झोपले असतील. पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बघा या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये 5 दुहेरी धावा. या एरियामध्ये एक नियम आहे, 5 डॉट जर केले तर 1000 रुपयांचं पारितोषिक आणि 5 धावा जर तुम्ही धावून काढल्या तर निश्चितच 1000 रुपयांचं पारितोषिक. पहिलं षटक जेव्हा संपलं होतं बाला पाटीलचं, गावदेवी पूर्ण संघाने जेव्हा गोलंदाजी केली होती त्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर रेशो टेम्पो भरपूर चांगला आहे. 10 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलेले आहेत. टावरे साहेब 10 धावा झालेले आहेत. 5 डबल. आता त्या किती होतील त्याचा हिसाब तुम्हीच करा. एक डॉट चेंडू. देवा टावरे, अशोक म्हात्रे, अशोक म्हात्रे गोलंदाजीसाठी तयार होतील. बऱ्याच वेळा ह्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे नंदकिशोर खारबाव संघासाठी. इंटरेस्टिंग फील्ड प्लेसमेंट आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅन आहे, त्यानंतर मिड ऑन थोडा मिड विकेटकडे झुकलेला आहे. ओहो, आणि ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण लावलं गेलेलं आहे तसाच चेंडू अशोक म्हात्रेकडून. जुनं ते सोनं. आपल्या आगरी भाषेत अजून एक म्हण आहे, मी ती म्हणून दाखवणार नाही, परंतु खरोखरच जेव्हा जेव्हा 45चे गोलंदाज धर्मेंद्र तांगडे साहेब गोलंदाजी करतात ना तेव्हा ते जास्त यशस्वी ठरत असतात. प्रत्येक टीममध्ये बघा जुनं ते सोनं. 45चे खेळाडू जो परफॉर्मन्स करतात तो 40 आणि 38च्या खेळाडूंना करायला जमत नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते 11-11. उद्या कानाई पाये संघाला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केलेली आहे. दुसरीची मांग मिस फिल्डिंग आणि 2 धावा पूर्ण. त्यांच्या विरुद्ध संघ ही कुठला आहे? स्वयंभू पायगाव, नंबर 1चा संघ. त्यांचे मूठ बांधायचे असतील तर अवनीलाच बांधा. एकदा की भात पिकला तर ते लोकांचे भारे धरतात. असा स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघ. पहिल्या दुसऱ्या सामन्यात त्यांना तुम्ही पराभूत करू शकता, त्यानंतर नाही. त्यानंतर येस, गोरसई बी संघासाठी सारखी परिस्थिती आहे. ड्राईव्ह केलेल्या अलाउन दी कार्पेट, सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न, यस, आणि 2 धावा पूर्ण. काय सेन्सिबल क्रिकेट सुरू आहे देवा टावरे. ह्याला म्हणतात प्रगल्भ क्रिकेट. 7वी दुहेरी धाव त्यांच्या मार्फत. 7 धावा दुहेरी काढणं हे आत्ता काही वाटणार नाही. सकाळी उठल्यावर निश्चितच ते सांगतील आपल्या सौभाग्यवतीनं, बस रात्री खेळून आलोय, थोडं अजून मला झोपू दे. धावसंख्या धावफलकावर 15. बॅकफुटला गेले. जबरदस्त क्रॅकिंग स्क्वेअर कट डीप पॉइंट सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होत आहे. दिस इज अ देवा टावरे स्पेशल शॉट.
एखाद्या इंटरनॅशनल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सामन्यामध्ये आपण एखादा स्क्वेअर कट फ्लॅशी स्क्वेअर कट डावखुऱ्या फलंदाजाचा पाहतोय असं वाटतंय की काय असा हा नेत्रदीपक चौकार फटका देवा टावर यांच्या बॅटमधून. फुलटॉ चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. ओ हो, संदेश पाटील तिथे होते मात्र 2 धावा रोखू शकलेले नाहीयेत. यावेळी मात्र संदेश पाटील कडून चूक होतीये. बेस्ट वर्सेस बेस्ट हा झेल जर घेतला असता तर सामन्यामध्ये चुरस अजून वाढली असती. धावसंख्या धावफलकावर 21, 8 वेळेला दुहेरी धाव हा रेकॉर्ड होईल निश्चितच. आता एवढी बॅटिंग करून पण भालचंद्र टावरे त्यांना काय कानमंत्र द्यायला गेलेत हे समजण्या पलीकडे. नाही, ही स्ट्रॅटर्जी दम खाणं बोलतात ना, ते दम खाणं ही स्ट्रॅटर्जी आहे. 7 मध्ये 5 हुक करण्याचा प्रयत्न, फिल्डिंग व्यवस्थित होत नाही आज नंदकिशोर खारबाव संघाची. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या इतिहासामध्ये 4 धावा बाकी आहेत फक्त जिंकण्यासाठी. असाच पराक्रम चमत्कार आतापर्यंत झालेला नाहीये. पाणी पोचवा कारण धावून तितक्या काढलेल्या आहेत तर तुमच्या फलंदाजाला निश्चितच पाण्याची गरज आहे. कोण कोणाला पाणी पाहिजेल हे उर्वरित 6 चेंडूमध्ये समजेल. मात्र शिवाजी भुरे यांच्या माध्यमातून आणि टायगर स्पोर्ट कॉमन, कान्हाई माता स्पोर्ट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जी भरवली गेलेली आहे ती स्पर्धा मैत्रीची इज्जत राखणारी आणि मैत्रीचं खरं नातं स्पष्ट करणारी ही स्पर्धा आहे. स्वराज्य कशेळी संघाचे कॅप्टन जयेश पाटील आपण विना विलंब या टॉस बॉक्समध्ये. स्वराज्य कशेळी संघाचे कॅप्टन, चला आपण इथे येऊन थांबा लगेच. सर्व संघांचे आपण आभार मानूया फक्त काटे संघ सोडून, कारण सर्व संघांनी वेळेवर सहकार्य केलं. आणि आता जर बघितलं तर रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत. व्यवस्थित सामने पार पडले. इथून जाताना मित्रांनो व्यवस्थित जा, रस्ता खराब आहे, थोडं दूर जायचं आहे आपल्याला. जो संघ पराभूत झाला विजयी झाला तरी मात्र व्यवस्थित जा, कारण तुमची सुरक्षा तुमच्या परिवारासाठी खूप महत्त्वाची आहे. येस, काटेई संघ वेळेवर आला असता तर अर्धा ते पाऊण तास अगोदर सामने आटोपले असते. सोहेल शेवटचं षटक. एक आश्चर्य वाटलेलं आहे मला, ते या चेंडू नंतर सांगेन. 4 धावांची फक्त गरज आहे. यावेळी मात्र लॉफ्टेड शॉट. ओहो, आणि इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांचा अंगण ठीक आहे, परंतु स्क्वेअर लेग इतका दूर का ठेवला होता? शॉर्ट स्क्वेअर लेग ठेवू शकत होते, शॉर्ट मिड विकेट ठेवू शकत होते. तर याच बरोबर यस देवा टावरे यांची टीम विजय होते आणि या विजयाबरोबरच हा संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होतो आजच्या दिवसातील अंतिम सामन्यासाठी. तर जाऊया आपण टॉस करण्यासाठी. टॉस 2 बलाढ्य संघामध्ये केली जाईल.
महाराष्ट्रात सरकार देवाभाऊंचं, मात्र इथे 2 सामन्यामध्ये अव्वल राहिलेले आहेत देवाभाऊ. यस, देवा टावरे इज द मॅन ऑफ द मॅच. आणि आत्ता जो सामना होईल तो सामना या स्पर्धेतील एक सर्वोत्कृष्ट सामना असेल. दिनेशजी बोरे, आपण या आपल्या शुभ हस्ते ही टॉस आपण करूया. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देवा टावरे यांना देणार आहोत. एकाच स्पर्धेमध्ये 2 मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन देवाजी टावरे. आणि टी शर्ट जो स्पॉन्सर केलेला आहे कैलास अशी निकिता वैभव धिंडा यांच्या स्मरणार्थ वामन शेठ शिड्या धिंडा यांच्याकडून. आणि आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. जयेश, दिनेश भाऊ या आपण टॉस करूया.